अंतिम षटक हाताळण्यासाठी कोणत्या गोलंदाजावरती विश्वास दाखवला जातोय हे देखणं देखील गरजेचं असेल. 6 मध्ये 7 धावा बचाव करायचे आहेत. गोलंदाजी ट्रॅकवरती तयार होतोय. बॉलरचं नाव सांगायचंय ऋषिकेश गुहागरकर. याच्यावरती महत्वपूर्ण षटक हाताळण्याची जबाबदारी दिली जाते. 6 चेंडूंमध्ये 7 धावा बचाव करायच्या आहेत. कशा प्रकारे बचाव केले जात आहेत की हा सामना राजवीर 11 हा संघ जिंकतोय हे येणारे अंतिम 6 चेंडू आपल्याला लगेच सांगून जातील. मस्ट वॉचिंग मॅच, एक नेल बायटिंग मॅच आपण पाहतोय. राजवीर 11 आणि अहमद 11 या दोन संघांमध्ये बिग बॅटल. अंडर 12चा हा महत्वपूर्ण सामना. 6 चेंडू 7 धावांची गरज. पहिला चेंडू फेस केलाय. चेंडू ट्रॅव्हल करतोय फाईन लेगच्या दिशेने. अगदी चांगल्या रनिंग विथ द विकेट्स. रनआउटचा चान्स होऊ शकेल का? आणि ते लाऊड अपील केली जाते आणि ते थर्ड अंपायर कडे दाद मागितली जाते. लेग अंपायर राम सरांकडून इथे लगेच डिसिजन भेटेल. चला इथे डिसिजन येतोय. फलंदाज बाद होईल. द मार्जिन ऑफ इंचेस ने ते फलंदाजाला आपली विकेट गमवावी लागते. चांगल्या प्रकारे एफर्ट्स आपण पाहिलेत विकेट किपरांच्या माध्यमातून. एक संपूर्ण टीम एफर्ट्स आणि या सामन्यामध्ये आणखीन एक ट्विस्ट, पुन्हा एकदा रोमांच आपल्याला संपूर्ण सामन्यामध्ये पाहायला भेटतोय. नवीन बॅटर आपण मैदानाच्या दिशेने मार्गस्थ होताना पाहतोय. आर्यन असेल. 5 चेंडू 6 धावांची गरज. कोणत्या संघाच्या दिशेने सामना चुकेल हे येणारे 5 चेंडू मात्र तुम्हाला सर्व याचं उत्तर देऊन जातील. काय मॅच आपण पाहतोय. 75 धावसंख्येपर्यंत मजल गाठली होती पहिल्या इनिंग मध्ये अहमद 11 संघाने. आणि जेव्हा 75 धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरला होता राजवीर 11चा संघ तेव्हा अगदी सुरुवातीच्या काळामध्ये स्ट्रगल देखील आपल्याला त्यांच्या माध्यमातून पाहायला भेटला होता. आणि पुन्हा एकदा विकेट. 2 बॅक टू बॅक विकेट्स आपल्याला पाहायला भेटतात. आर्यन याला देखील गोल्डन डकचा शिकार बनवलाय. काय गोलंदाजी आपण पाहतोय. ऋषिकेशच्या माध्यमातून काय गोलंदाजी केली जाते आपल्या संघासाठी. अगदी सुरुवातीच्या 2 चेंडूवरती 2 महत्वपूर्ण विकेट्स आपल्या संघासाठी प्राप्त केल्यात. पहिल्या चेंडूवरती अगदी दुसरा रन घेण्याचा प्रयत्न होता. त्या चेंडूवरती चांगल्या प्रकारे टीम एफर्ट्स आपण पाहिले. रनआउटच्या रूपामध्ये ऋषिकेश याला विकेट गमावले. ऋषिकेशची विकेट आपल्या संघासाठी मिळवली होती. आणि आता मात्र आर्यनला देखील गोल्डन डकचा शिकार बनवलाय. दंडिया बिखेर दिए ये वहां पर. नवीन बॅटर आपण मैदानाच्या दिशेने पाहतोय मार्गस्थ होताना. सार्थक असेल.
सार्थक आतापर्यंत या संपूर्ण सामन्यामध्ये जर आता या सिच्युएशन मधून जर सामना जिंकायचा असेल तर या चेंडूवरती लक्ष असेल. 4 चेंडू 6 धावांची गरज. सातत्याने फिल्डिंग मध्ये चेंजेस केले जातात. 11चे कर्णधार अहमद यांच्या माध्यमातून कोणता संघ हा सामना जिंकेल बघूया. 4 चेंडू 6 धावांची गरज. ऋषिकेश याचा पुढील चेंडू. इथे देखील रनआउटचा चान्स क्रिएट होऊ शकतो आणि इथे देखील रनआउट. काय अँटी क्लायमॅक्स आपण मैदानाच्या दिशेने पाहतोय. अगदी सुरुवातीच्या 3 चेंडूवरती टीम हॅट्रिक आपल्याला म्हणावी लागेल. अगदी सुरुवातीच्या 3 चेंडूवरती पाहायला भेटली. सुरुवातीच्या चेंडूवरती ऋषिकेशला रनआउटच्या रूपाने बाद करण्यामध्ये यशस्वी झाले गोल क्षेत्ररक्षक. त्याच्यानंतर आर्यन याला क्लीन बोल्ड केलं आणि आता मात्र नवीन फलंदाज युवराज याला देखील रनआउटच्या रूपाने बाद व्हावं लागेल. नवीन बॅटर पियुष असेल मैदानाच्या दिशेने. 3 चेंडू मध्ये 6 धावांची गरज. 3 बॉल 6 रन्स. पियुष वरती लक्ष असेल. 3 चेंडू मध्ये 6 धावा बनवायच्या आहेत. ये शाम किसके नाम. काय परफॉर्मन्स आपण पाहिला या दापोलीच्या ऐतिहासिक आझाद मैदानावरती. अहमद 11 याच्या माध्यमातून सातत्याने एक्स्ट्राच्या रूपाने धावसंख्या दिली जात होती. मात्र अगदी योग्य वेळी ते धावसंख्येवरती कंट्रोल आणला. अगदी डिसिप्लिननुसार गोलंदाजी केली गेली आणि त्याचा रिझल्ट आपण पाहतोय. 6 विकेट्स गमवाव्या लागल्यात राजवीर 11 या संघाला. टीम हॅट्रिक देखील आपण पाहिली. लगातार 3 चेंडूवरती 3 विकेट्स प्राप्त केलेत. पहिल्या चेंडूवरती रनआउट, त्याच्यानंतर क्लीन बोल्ड, त्याच्यानंतर देखील रनआउट आपल्याला पाहायला भेटतोय. नवीन बॅटरचं नाव सांगायचं आहे. स्वराज असेल, माफ करा. नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने स्वराज असेल. स्वराज राज्य करू शकेल का या संपूर्ण मॅच मध्ये. 3 चेंडू 6 धावांची गरज. पहिला चेंडू अगदी हलक्या हाताने प्लेस केला. यावेळी देखील रनआउटचा चान्स होऊ शकतो का. यावेळी देखील लाऊड अपील केली जाते. मात्र यावेळी मात्र बॅटर सेफ असेल. इथे संपूर्ण समर्पण दिलं गेलं होतं बॅटरच्या माध्यमातून. 2 चेंडू 5 धावांची गरज. काय सामना आपण पाहतो या दापोलीच्या ऐतिहासिक आझाद मैदानावरती. अंडर 12चा सामना आणि अंडर 12चा सामना अगदी शेवटच्या षटकाच्या शेवटच्या चेंडू पर्यंत जातोय. 75 धावासंख्येचा एक टार्गेट सेट केला होता अहमद 11 संघाने आणि 75 धावसंख्येचा जेव्हा बचाव करण्याचा विचार आला तेव्हा अगदी त्यांच्या गोलंदाजांनी फ्रंट फूटचा वापर केलाय. 2 चेंडू 5 धावांची गरज. राजवीर 11 की अहमद 11 येणारे 2 चेंडू सांगून जातील. नवीन बॅटर आपण पाहतोय सार्थक बघूया कशा प्रकारे फेस करतोय. महत्वपूर्ण चेंडू आहे या संपूर्ण मॅच मध्ये. 2 चेंडू 5 धावांची गरज. लाऊड अपील केली जाते. मात्र लाऊड अपील केली जाते. विकेट जरी आली नसली तरी डॉट बॉल मात्र येतोय. महत्वपूर्ण डॉट बॉल येतोय आणि ह्या डॉट बॉलने कुठेतरी उत्साह देखील आपल्याला पाहायला भेटतोय अहमद 11च्या सर्व क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. 1 चेंडू 5 धावांची गरज. या चेंडूवरती षटकार येतो का हे देखणे गरजेचं असेल. 1 चेंडू 5 धावांची गरज. जरा सामना जिंकायचा असेल तर तुम्हाला कंपल्सरी षटकार मारावाच लागेल. 1 चेंडू 5 धावांची गरज. या सामन्याचा अंतिम चेंडू फेकला जातोय ऋषिकेशाच्या माध्यमातून आणि इथे अहमद 11 हा संघ हा सामना विजय होतोय. काय मॅच आपण पाहिली दोन्ही संघांच्या मध्ये. अगदी सुरुवातीपासूनच बिग बॅटल दोन्ही संघांच्या खेळाडूकडून सर्वच खेळाडूंकडून अगदी 100% एफर्ट्स आणि अंततः एका संघाला विजय आणि एका संघाला पराभव पत्करावा लागतोय. अहमद 11 संघ इथे विजय होतोय आणि राजवीर 11 या संघाला इथे पराभव पत्करावा लागतोय. अशा रीतीने इथे दिवस क्रमांक 1 समाप्त होतोय. या आजच्या दिवसामध्ये 2 मॅचेस आपण पाहिल्यात. पहिला सामना जो जिंकलेला संघ होता साईराज फायटर्स आणि दुसरा सामना जो अंडर 12चा सामना होता विनिंग टीम ठरते ती म्हणजेच अहमद 11.
या सामन्याचा लगेचच आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील देणार आहोत. या सामन्याचा संपूर्ण सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय तो म्हणजेच अहमद 11 संघाचा जियाद तुम्ही ठरता या संपूर्ण सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. काय बॅटिंग परफॉर्मन्स, काय बॉलिंग परफॉर्मन्स केला या खेळाडूने. अगदी संपूर्ण मॅच मध्ये स्वतःचे 100% एफर्ट्स दिले जियाद याने. एक मस्ट डिझर्विंग अवॉर्ड मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतो जियाद अहमद 11 या संघाचा. जियाद या तुम्हाला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार द्यायचा आहे. एक नेल बॅटिंग मॅच आपण पाहिली होती. राजवीर 11 आणि अहमद 11 या दोन संघांमध्ये बिग बॅटल, एक महायुद्ध आपण पाहिलं होतं. अगदी शेवटच्या चेंडूवरती या सामन्याचा रिझल्ट आपल्याला पाहायला भेटला, जिकडे अहमद 11 या संघाने हा सामना जिंकलाय आणि या संपूर्ण सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय तो म्हणजेच अहमद 11 संघाचा जियाद, ज्याने आपल्या फलंदाजीच्या जोरावरती चांगल्या प्रकारे चांगली सुरुवात करून दिली. आपल्या संघाला चांगल्या प्रकारे इनिंगला आपलं बिल्डअप केलं. त्याच्यानंतर गोलंदाजीमध्ये देखील चांगल्या प्रकारची गोलंदाजी आपल्या त्याच्या माध्यमातून पाहायला भेटली होती. जियाद ठरतो या संपूर्ण सामन्याचा मॅन ऑफ द मॅच.